हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा 96 बघत होतो काल आपण। काय दिलं होतं सांग? काय तर दिलं होतं म्हणलं, अभ्यास केला नाही। चारी नये समजून जीवनात काय उपयोग। उपचरित अनुपचरित सद्भूत आणि असद्भूत। तर घेऊ ते प्रकरण आपण। पहिला एक गाथाचे थोडंसं 4 लाईन घेऊ। हो की बरोबर आहे। काय गाथा होती? 96 गाथेमध्ये आकाशद्रव्याचं वर्णनचं उपसंहार करत होते। धम्मा धम्मा गासा अपुधबुदा समान परिमाणा पुधगुवलद्दि विशेषा करेंती गत्तमण्णत्तम। धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आणि आकाशद्रव्य यांच्यामध्ये कथंचित एकत्व आहे, कथंचित अन्यत्व आहे। एकत्व आहे कुठल्या अपेक्षेने? त्यांचं समान परिमाण आहे, ते अपृथकभूत आहेत, म्हणजेच एका प्रदेशामध्ये स्थित आहेत या अपेक्षेने त्यांच्यामध्ये एकत्व आहे। अन्यत्व का आहे? स्वरूप अस्तित्वाच्या अपेक्षेने ते पृथक उपलब्ध होतात, म्हणजेच विशेषता त्यांच्यामध्ये भिन्न भिन्न दिसून येते। त्यांचे प्रदेश जरी एक आहे तरी एक नाहीत। विवक्षा समजून घ्यायला पाहिजे। म्हणजे ते जरी एकाच क्षेत्रामध्ये स्थित आहे तरी प्रत्येकाचे प्रदेश भिन्न भिन्न आहे। त्यामुळे ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीत, एकमेक रूप होत नाहीत। म्हणून 6 द्रव्यांची सत्ता किंवा त्यांचं अस्तित्व अबाधित आहे, कारण सर्व द्रव्यांचं अस्तित्व स्वरूपामध्ये नियत आहे। कुठलंही द्रव्य आपल्या क्षेत्रात आलेल्या दुसऱ्या द्रव्याच्या मध्ये मिसळत नाही, दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही। म्हणून मी जीवसुद्धा माझ्या क्षेत्रामध्ये आलेल्या, माझ्या संयोगामध्ये आलेल्या परद्रव्यांशी एकमेक व्हायला नकोय। होत नाही वस्तुतः, पण तरीसुद्धा पराला आपलं मानायला जातो, आपलं करायला जातो। मग त्याच्यासाठी सांगतायत की तुम्ही परद्रव्याच्या जरी सान्निध्यात आला तरीसुद्धा परद्रव्य रूप होत नाही। परद्रव्य तुमच्या रूप होत नाही, म्हणून त्या परामध्ये आपले गुण नाहीत, आपलं अस्तित्व नाही। किती चांगलं जाणीव व्हायला पाहिजे। काय म्हणजे जेव्हा धन जवळ आलं तर असं वाटतं लोकांना की आनंद आहे। म्हणजे तुमचा आनंद कशामध्ये घातला हो? गुण कोणाचा गुण आहे? धनाचा गुण आहे का तुमचा गुण आहे आनंद हा? आणि मग कशातनं मानला? ते धन जवळ आल्यावर ते ज्वेलरी नवीन, काय एखादी वस्तू नवीन, काय नवीन संयोग, द्रव्यक्षेत्र कालवायचे काय वेगळं मिळालं तर त्याच्यातून मला आनंद येतो हे मानणं किती बरोबर आहे? म्हणजे काय केलं आपण? माझे द्रव्यगुण पर्याय बाहेर आहेत आणि त्यातून मला आनंद येतो, सुख येतं, दुःख येतं, हे सगळं आपण मानतो। हेच आपलं भ्रम आहे। म्हणून प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या स्वभावात नियत आहे, आपल्याच द्रव्यगुण पर्यायांना उत्पन्न करतं, पराचं परिणमन करू शकत नाही। म्हणून समयसारची 372 नंबरची गाथा आहे, त्यात सांगितलं त्यांनी अन्नदवियेण अन्नदवियस नो किरये गुणुपाओ। काय सांगितलं? अन्नदवियेण अन्नदवियस, अन्यद्रव्याने अन्यद्रव्याचा, म्हणजे जीवाने पुद्गलाचा, पुद्गलाने जीवाचा, नो किरये गुणुपाओ, गुणांचा उत्पाद केला जात नाही। म्हणजे जीवाने पुद्गलाच्या गुणांना उत्पन्न करू शकत नाही आणि पुद्गलाने जीवाच्या गुणांना उत्पन्न करू शकत नाही। अन्नदवियेण अन्नदवियस नो किरये गुणुपाओ तम्मादु संवदवा उपज्यन्ते सहावेण। म्हणून सर्व द्रव्य स्वभावानेच उत्पन्न होतात,
म्हणजे द्रव्यगुण पर्याय सगळं समजून घ्या. आपल्या आपल्या स्वतःच्या स्वभावातून त्यांची उत्पत्ती होते. बाहेर परद्रव्य आपल्या पर्यायाला सुद्धा उत्पन्न करू शकत नाही. म्हणून आपल्या अधीन आहे आपलं सगळं परिणमन. पण आपण काय मानतोय, परद्रव्य माझा करता आहे, किंवा परामुळं मला सुख आहे, परामुळं मला संकट आहे, परामुळं जे काय आपलं मान्यता आहे ती सगळी भ्रम आहे. म्हणून सांगतायत काय, वस्तुव्यवस्था यथार्थ जाणून घ्या. प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या स्वभावातच आहे, त्यामुळं ते परस्परामध्ये मिसळत नाही, एकमेकरूप होत नाही. जसं धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य आणि आकाशद्रव्य कथंचित एकरूप आहेत, कथंचित अन्य रूप आहेत, तसंच माझं द्रव्य सुद्धा कथंचित पराशी एकरूप आहे, कथंचित अन्य रूप आहे. म्हणजे क्षेत्राच्या अपेक्षेने एका ठिकाणी आहे म्हणून एक रूप आहे म्हणलं जाईल, पण परद्रव्य रूप होत नाही, आपल्या आपल्या स्वभावात नियत राहतं, या अपेक्षेने अन्य रूप आहे. जयसेनाचार्यजींची टीका आहे. अथ धर्म अधर्म आकाशानाम एक क्षेत्रावगाहत्वात् व्यवहारेण एकत्वं निश्चयेन भिन्नत्वं दर्शयति. नंतर धर्म अधर्म आणि आकाशद्रव्याचं एक क्षेत्रावगाहपणा असल्यामुळे व्यवहाराने त्यांच्यामध्ये एकत्व आहे आणि निश्चयाने भिन्नत्व आहे असं दाखवतात. काय कळलं? धर्म अधर्म आणि आकाशद्रव्य हे एकाच क्षेत्रात स्थित आहेत, तरी सुद्धा त्यांचं क्षेत्र भिन्न भिन्न आहे, म्हणून त्यांच्यामध्ये कथंचित एकत्व आहे, कथंचित अन्यत्व आहे. गति और स्थिति के कारण धर्म और अधर्म द्रव्य है, धर्म अधर्म और आकाश समान परिमाण वाले अपृथकभूत होने से तथा पृथक उपलब्ध विशेषण वाले होने से एकत्व और अन्यत्व करते हैं. त्यांच्यामध्ये एकत्व आणि अन्यत्व का आहे हे गाथेचा अर्थ सांगितला. टीका सांगते. धर्म अधर्म लोकाकाश द्रव्याणी भवन्ति. धर्म अधर्म आणि लोकाकाश हे द्रव्य आहेत. किम विशिष्टानी, काय वैशिष्ट्य आहे त्यांचं? व्यवहारनयेन अपृथकभूतानी तथा समान परिमाणानी च. व्यवहारनयाने ते अपृथकभूत आहेत, तसेच समान परिमाणवाले आहेत. अपृथकभूत म्हणजे एकरूप आहेत आणि समान परिमाण म्हणजे त्यांचं प्रदेश समान आहेत. पुनः च किम रूपाणी, आणि पुन्हा कुठल्या रूप आहेत ते? निश्चयेन पृथक रूपेण उपलब्ध विशेषाणी. निश्चयाने उपलब्ध पृथक रूप आहेत. काय म्हटलं? निश्चयाने पृथक रूप से उपलब्ध विशेषण वाले है, म्हणजे त्यांचं स्वरूप सत्ता भिन्न भिन्न आहे, या अपेक्षेने ते एकरूप नाहीत. कोण? धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य आणि आकाशद्रव्य ह्यांचं स्वतःचं लक्षण वेगळं वेगळं आहे, त्यामुळं ते एकरूप नाहीत. पुढं काय सांगतायत? इत्थं भूतानि संति किम कुर्वन्ति. असं असताना किंवा इस प्रकार के विशेषणों वाले होकर वे क्या करते हैं, हे सगळं कशासाठी सांगायला लागलेत? किम कुर्वन्ति, कुर्वन्ति व्यवहारेण एकत्वं निश्चयेन अन्यत्वं च इति. असं सगळं समजून ते काय करतात तर सांगतायत व्यवहाराने एकत्व आहे, निश्चयाने अन्यत्व आहे, म्हणजे अन्यत्व करतात. व्यवहारने से एकत्व करते हैं और निश्चयने से अन्यत्व करते हैं. हां का अन्यत्व आहे हे सांगायचं आहे, म्हणजेच त्यांचं लक्षण भिन्न भिन्न आहे, त्यांची सत्ता भिन्न आहे, अस्तित्व भिन्न आहे. आता ह्याच्यावरून समजून अध्यात्म सांगतात. हे तर समजलं सगळं धर्म अधर्म आकाशद्रव्य ज्याचा काय आपल्याशी संबंध नाही. मग ते का समजून घ्यायचं आहे तर त्याच्यावरून जीवावर अध्यात्म लावून सांगतायत. तथाही यथा अयम जीवः, तथाहीने खुलासा करतात ज्याप्रमाणे हा जीव उद्गलादी पंचद्रव्यैः सह
शेष जीवांतरैहि च एक क्षेत्रावगाहित्वात् व्यवहारेण एकत्वं करोति. ज्याप्रमाणे हा जीव पुद्गलादी 5 द्रव्यांच्या बरोबर, कुठले 5 द्रव्य? पुद्गलादी 5 द्रव्य कुठले आहे ना कोण माझ्यासमोर? पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल. पुद्गलादी 5 द्रव्य यांच्या बरोबर आणि शेष अन्य जीवांच्या बरोबर अन्य जीवांच्या बरोबर एक क्षेत्रावगाही असल्यामुळे व्यवहाराने एकत्व करतात. ज्याप्रमाणे हा जीव पुद्गलादी 5 द्रव्यांच्या बरोबर आणि तसेच अन्य जीवांच्या बरोबर एक क्षेत्रावगाही असल्यामुळे व्यवहाराने त्यांच्यामध्ये एकत्व आहे. कोणाकोणाशी एकत्व आहे तुमचं? 5 द्रव्य आणि जीवद्रव्य म्हणजे 6 द्रव्यांबरोबर एकत्व आहे. अन्य बरं का, भिन्न जीवद्रव्य आणि अन्य 5 द्रव्य या सगळ्यांच्या बरोबर तुमचं एकत्व आहे, जे तुमच्या सहवासात तुमच्या प्रदेशात आले, एक क्षेत्रावगाही रूप आले. पुद्गलाशी एकत्व कसं? हे शरीर आहे, कर्म आहेत, नो कर्म आहेत. धर्मद्रव्याचं कसं? जिथं ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात तेवढ्या क्षेत्रात असणाऱ्या धर्मद्रव्याशी तुमचा एक क्षेत्रावगाहीपणाने संबंध आहे. अधर्मद्रव्याशी पण आहे, कारण त्याच्या प्रदेशात तुम्ही आहात, तुमच्या प्रदेशात ते आहे. आकाशद्रव्याशी आहे. कालाणू जेवढे काय तुमच्या प्रदेशात आले संपर्कामध्ये, त्या सगळ्यांशी तुमचा एक क्षेत्रावगाही संबंध आहे. जीव कुठे येतात? तो अन्य जीव, त्यांच्याशी एक क्षेत्रावगाही कसं संबंध? कुठल्या जीवांशी तुमचा एक क्षेत्रावगाह संबंध आहे आत्ता? म्हणजे कुठले? ठीक आहे, वातावरणात असलेल्या निगोदी जीव जेवढे तुमच्या क्षेत्रामध्ये आले त्यांच्याशी एक क्षेत्रावगाह संबंध आहे. अजून आपल्या शरीरात पण अनंत जीव आहेत ना आपल्या शरीरात? हां, शरीरातील अनंत जीव म्हणजेच जे काय WBC RBCs आहेत, बॅक्टेरियाज आहेत सगळीकडं पूर्ण सिस्टीममध्ये, तर त्या सगळ्या जीवांशी तुमचा एक क्षेत्रावगाह संबंध आहे. म्हटलं ना, तोंडामधल्या लाळेपासून ते पूर्ण सगळ्या मेकॅनिझममध्ये सगळीकडे बॅक्टेरियाज इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांशी सुद्धा तुमचा एक क्षेत्रावगाह संबंध आहे. अजून हां, कसं? कुठला? नाही, माझ्या जीवाचा अन्य जीवांशी एक क्षेत्रावगाह संबंध कसा, असं मी विचारलंय. कसं? कुठलं? असू दे की, त्याचा येणार की संबंध, पण मला विचारायचं अन्य जीव म्हणजे अन्य कुठले जीव आहेत तुमच्याशी एक क्षेत्रावगाही रूपाने? तर हे सांगितलं त्यांनी, जे काही शरीरामध्ये असलेले निगोदी जीव आहेत, वातावरणात असलेले निगोदी जीव आहेत त्यांच्याशी. हां, बरं, शुद्ध कोण मग? त्यांच्याशी आपला कसं एक क्षेत्रावगाह? कसं? आत्ता मी या क्षेत्रात आहे, ते सिद्ध जीव तर सिद्धशिलेवर आहेत, त्यांच्याशी कुठे एक क्षेत्रावगाह संबंध आहे? त्यांच्याशी. हां, मला म्हणायचं आहे आपलं कोणाशी कसा संबंध आहे आपला? आत्ता आपण इथं आहे, तर आपल्या संयोगामध्ये अन्य जीव येतात तेव्हा त्यांच्याशी संबंध सांगतो. पण एक क्षेत्रावगाही म्हणजे सिद्ध, जसं एका सिद्धांच्या ठिकाणी अन्य अनेक सिद्ध राहतात म्हणतो, त्यावेळेस त्यांचा एक क्षेत्रावगाह संबंध आला. ठीक आहे, तिथं पण घटवता येईल. मला आपल्या जीवात सांगा अजून कोणाशी संबंध येतोय? कुठले अन्य जीव म्हणजे? निगोदी. हां,
बर, बोला निखिलताई. म्हणलं की त्यांचा आला की संबंध. मग अजून कोणाशी आहे? हां बरं, शुद्ध म्हणजे कोणाचं म्हणायचं मग तुम्हाला? माझ्याशी कुठल्या शुद्ध जीवाचा संबंध आहेच की. मग शुद्ध तर आहेच तो जीव, ज्या पर्यायात आहे त्या पर्यायाने सहित माझ्याशी एक क्षेत्रावगाह रूपाने त्यांचा संबंध आहे. अजून कोण आहे? बघू तुमचा विचार तिकडे जातोय का. तेव्हा समजा एखाद्या विजय क्षेत्रातले तीर्थंकरांचं समुद्रात चालत असेल तर त्यांच्या क्षेत्रात या अपेक्षेने शुद्ध जीवाशी संबंध लावायचा. म्हणजे कोणी जीव केवली समुद्घात करतायत तर संपूर्ण लोकाकाशामध्ये त्यांचे प्रदेश पसरणार. मग माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आले केवलींचे प्रदेश, त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा माझा एक क्षेत्रावगाह संबंध येणार. म्हणजे ते शुद्ध जीव असं घ्या. म्हणजे आत्ता मी अशुद्ध अवस्थेमध्ये आहे आणि माझा त्या जीवांशी एक क्षेत्रावगाह संबंध कसा येणार? एवढ्या अपेक्षेने येणार. काय कळलं? सिद्धांचा नाही, अरिहंतांचा केवली समुद्घाताच्या वेळीसच, अन्य वेळीच नाही. ते पण कुठलं? प्रतर लोकपुरण. त्या समुद्घातामध्ये जेव्हा त्यांचे प्रदेश लोकाकाश प्रमाण पसरणार तेव्हा त्यांचा आपल्याला सुद्धा स्पर्श होतो आणि तेवढ्या अपेक्षेने ते जीव माझ्या प्रदेशात आले म्हणून एक क्षेत्रावगाही रूपाने त्यांचा माझ्याशी संबंध आला. एवढंच फक्त, बाकी अन्य अपेक्षेने नाही. सिद्धांशी येईल की सिद्धशिलेवर जेवढ्या वेळ ते एकत्र राहत आहेत तिथं, तर ते एकमेकांच्या प्रदेशामध्ये पण सामावले जातात. त्या अपेक्षेने त्यांचा एक क्षेत्रावगाही संबंध आहे. मग त्यांचा अन्य द्रव्यांशी संबंध सांगा. पुद्गलाचा संबंध कसा? सिद्धांचा पुद्गलाशी संबंध कसा? पुद्गल धर्म, अधर्म, आकाश, काल. मग जीवाशी आला संबंध. हां, तर सिद्धशिलेवर निगोदी जीव आहेत. बोल. नाही न्याय नाही. थांब, आपल्याला एक क्षेत्रावगाह संबंध लावायचा आहे. कुठलं न्याय काढली? म्हणजे आपल्या जीवाशी सांगितलं ना जसं, तसं सिद्धांशी साही द्रव्यांचा संबंध सांगा येतो की नाही येत? एक क्षेत्रावगाह रूपाने येतो. कसं? साही द्रव्य सांग. ते आकाश द्रव्यात आहेत म्हणून आकाश द्रव्याची आहे. बरोबर. धर्मद्रव्य लोकाकाशात आहेत म्हणून ते पण आहेत. सिद्धांच्या तिथं जीव आहेत म्हणून जीवाशी पण आहेत. बरोबर. त्यांचं परिणामांत आले म्हणून काल द्रव्याची पण आहे. पुद्गल द्रव्य राहिलं ना? महास्कंद आहे, सगळीकडे पुद्गल पण आहे. त्या अपेक्षेने पण बरोबर. म्हणजे महास्कंद आहे ना, तो 3 लोक प्रमाण महास्कंद आहे. त्यामुळं तिथं जिथं सिद्ध आहे तिथं पण महास्कंदाचे प्रदेश आहेत. त्यामुळं त्या अपेक्षेने पण 3 लोक प्रमाण एक महास्कंद आहे, अमूर्तिक आहे, सूक्ष्म आहे. म्हणजे आत्ता आपल्यापाशी पण आहे. मग या अपेक्षेने आपण त्या महास्कंदाला स्पर्श करतोय, तर सिद्धांना सुद्धा त्या महास्कंदाच्या द्वारे स्पर्श होतोय आपल्याला. पण आपल्याला नाही समजणार, कारण ते अमूर्तिक आहे आणि सूक्ष्म आहे. मग म्हणून सिद्धांचा सुद्धा त्या महास्कंदाशी स्पर्श होतोय. म्हणजे आहे तिथं त्या अपेक्षेने एक क्षेत्रावगाही आहेत. स्पर्श करतात असं नाही, पण त्या एका क्षेत्रात आले ते सिद्ध जीव आणि तो महास्कंद, या अपेक्षेने त्यांचा पण पुद्गलाशी संबंध आहे. आणि तिथं असणारे अन्य निगोदी जीव आहेत, त्यांचं शरीर आहे. मग जेवढे आत्म्याचे प्रदेश आहेत सिद्धांच्या, तेवढ्या प्रदेशामध्ये जेवढ्या निगोदी जीवांचं शरीर आलं त्यांच्याशी एक क्षेत्रावगाह रूपाने संबंध येऊ शकतो. वायुकायिक जीव आहेत त्यांचं शरीर येणार, कारण तिथं वातवलय आहे तोपर्यंत तर तनुवातवलय, घनवातवलय, घनोदधी वातवलय तिन्ही आहेत. त्यांचा कोणाशी, कुठल्या वातवलयामध्ये आहेत ते भगवान? तनु वातवलयापर्यंत असतात. शेवटचं वातवलय कुठलं आहे? हे मधलं आहे वातवलय, तनु वातवलय. मग शेवटच्या वातवलयापर्यंत
घनोदधी वाचवलंय. घनोदधी असेल असं वाटतं मला, पण बघावं लागेल. म्हणजे 3 लेयर्स आहेत ना, सगळ्यात शेवटची लोकाकाशाच्या शेवटची सगळ्यात लेयर जी आहे घनोदधी वातवलय जर असेल तर त्या वातवलयामध्ये सगळ्यात शेवटी त्यांचे मस्तक जाऊन टेकतात असं सांगितलं ना. सिद्धांचे डोकं तिथं जाऊन टेकतात आणि त्यामुळं तेवढ्या भागामध्येच फक्त सिद्ध राहतात. सिद्धशिला खाली राहिली. सिद्धशिलेपासून ते सिद्धांचं अंतर किती आहे सगळं दाखवलं होतं काढून एकदा. किती अंतर आहे हो? सिद्धशिला आहे खाली, त्याच्यावर 3 वातवलयाचे पट्टे, एक एक पट्टा किती योजन? 5 7 5 4. नाही 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 नाही, ते खालच्या साईडला आहेत वातवलयाचे. ती रेंज वरती फार मोठे आहेत वातवलय. किती आहे हो? कोणाला माहिती आहे? घरचा अभ्यास आज बघून या, कारण वातवलयाचं विड्थ सगळीकडे वेगळी वेगळी आहे. जेव्हा वरती सिद्धशिलेवरची वेगळी आहे, खाली ऊर्ध्वलोकातनं खाली येत असताना तिथली वेगळी आहे, आणि पुन्हा खाली गेल्यावर अधोलोकामध्ये जात असताना पूर्ण अधोलोकामध्ये खाली सगळीकडे विड्थ वेगळी वेगळी येते. तर ते किती आहे त्याच्यावरनं समजून घ्या. सिद्धशिला राहिली खाली, त्याच्यावर 3 वातवलय आहे. त्यातल्या सगळ्यात वरच्या वातवलयामध्ये 500 धनुष्य, 550 धनुष्य एवढ्या जागेमध्ये सिद्ध आहेत. बाकीच्या सगळी जागा तर रिकामी आहे. मग सिद्धशिलेपासून ते सिद्धांचं अंतर किती आहे हे तुम्हाला आजचा प्रश्न आहे. उद्या काढून आणा उत्तर. बरं, हे पूर्ण करू वाक्य. यथायं जीवः पुद्गलादिद्रव्यैः सह शेषजीवान्तरैः च एकक्षेत्रावगाहित्वात् व्यवहारेण एकत्वं करोति. व्यवहारज्ञाने ज्याप्रमाणे हा जीव पुद्गलादी 5 द्रव्यांच्या बरोबर आणि शेष अन्य जीवांच्या बरोबर एक क्षेत्रावगाही असल्यामुळे व्यवहाराने एकत्व करतो, परंतु निश्चयाने समस्त वस्तुगत अनंत धर्म युगपत प्रकाशकेन परमचैतन्य विलास लक्षण ज्ञान गुणेन भिन्नत्वं च तथा धर्म अधर्म लोकाकाश द्रव्याणी एक क्षेत्रावगाहेन अभिन्नत्वात् समान परिमाणत्वाच्च उपचरित असद्भूत व्यवहारेण परस्परम एकत्वं कुर्वन्ति. निश्चयनेन गती स्थिती अवगाह रूप स्वकीय स्वकीय लक्षणैः नानात्वं च इति सूत्रार्थः. कसं करतात हे सांगायला लागले. परंतु निश्चयनयाने व्यवहाराने एकत्व आहे हे सांगितलं, परंतु निश्चयनयाने समस्त वस्तुगत अनंत धर्मांना युगपत प्रकाशित करण्याच्या परमचैतन्य विलास लक्षणरूप ज्ञान गुणाने भिन्नत्व आहे. जीवापासून अन्य सर्व द्रव्यांचं भिन्नत्व आहे का? कारण जीवामध्ये ज्ञान गुण आहे, तो अन्य द्रव्यांमध्ये नाही, या अपेक्षेने भिन्नत्व आहे. तसेच धर्म अधर्म लोकाकाश आदी द्रव्य एक क्षेत्रावगाही रूपाने अभिन्न असल्यामुळे आणि समान परिमाण असल्यामुळे उपचरित असद्भूत व्यवहारनयाने परस्पर एकत्व करतात. उपचरित असद्भूत घेतलं बरं का. एक क्षेत्रावगाह जरी संबंध असेल तरी उपचरित असद्भूत व्यवहारनयाने त्यांच्यामध्ये एकत्व आहे. निश्चयनेन गती स्थिती अवगाह रूप स्वकीय स्वकीय लक्षणांच्या द्वारे त्यांच्यामध्ये नानात्व आहे. म्हणजे हे 3 द्रव्य घ्यायचे, धर्म अधर्म आणि लोकाकाश, यांच्यामध्ये कथनचित अन्यत्व का आहे, नानात्व का आहे? तर उपचरित असद्भूत व्यवहारनयाने त्यांच्यामध्ये एकत्व दिसतं, पण निश्चयनयाने त्यांच्यामध्ये नानात्व आहे, कारण त्यांचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. आपण काल अनुपचरित असद्भूत म्हटलं ना, ते नाही लावता येणार, उपचरित असद्भूत लावलंय. धर्म अधर्म आणि आकाश लोकाकाशाचे द्रव्य प्रदेश जे काय आहेत ते तुमच्याबरोबर जरी एका क्षेत्रात आले तरी सुद्धा त्यांचा आणि तुमचा संबंध कसा आहे हो? उपचरित असद्भूत व्यवहारनयाने आहे. त्यांच्या असद्भूत म्हणजे आपण एक शरीराशी संबंध सांगताना अनुपचरित लावतो ना, पण त्यांनी उपचरित लावलंय. असं काय त्यांनी दिलं नाही हेतू, फक्त
उपचरित असद्भूत व्यवहाराने परस्पर एकत्व आहे हे सांगायला. धर्म अधर्म आणि लोकाकाश द्रव्याचं. ऍक्च्युली त्यांनी एकत्व हा शब्द वापरलाय ना, म्हणजे एकच असल्यासारखं, म्हणून त्यांनी तो उपचरित घेतला असेल. एक क्षेत्र अवगाहन म्हटलं की वेगळं होतं, आणि एकत्व म्हणजे एक रूप असं म्हटल्यामुळे त्यांनी उपचरित असद्भूत घेतलं असेल असं मला वाटतं. नाही, हेतू दिलाय ना आपल्याला त्यांनी. एक क्षेत्रावगाह रूपाने अभिन्न आहेत. मग अभिन्न असताना आपण जसं या शरीराशी अभिन्न आहे आत्ता, तर अनुपचरित असद्भूत लावतो, पण त्यांनी उपचरित असद्भूत लावलाय. ठीक आहे, विवक्षा आहे, काय बाधा नाही. तर अशा प्रकाराने निश्चयाने एकत्व नानात्व आहे आणि व्यवहाराने एकत्व आहे हे सिद्ध करून दाखवलं. ठीक आहे, कालचा अभ्यास काय होता? 4 नये समजून जीवनात काय उपयोग विचारलं होतं ना. काय उपयोग आहे हो? म्हणजे ज्याचं त्याचं कार्य वेगवेगळं आहे, त्यामुळं तसं समजून घ्यायला पाहिजे. जसं काय म्हणलं, उपचरित असद्भूत व्यवहारने काय सांगतोय की परद्रव्य तुझं आहे, तुझ्याशी परद्रव्याचा जो संबंध आहे तो सांगितला जातो उपचरित असद्भूत व्यवहारने. जर असं कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका, चांगलं घेतलं होतं चिंतन त्यांनी. म्हणजे जरा अन्वय माहिती असतील तर अर्थ समजेल काय सांगायचंय त्यांना. मग त्यात सांगितलं होतं की परद्रव्याशी माझा संबंध सांगत असताना जे काय माझ्या स्वतःच्या मालकीचं आहे त्यांच्याशीच माझा संबंध आहे, परद्रव्याशी नाही. नाही, मानत नाही, हेच तर सांगायचं आहे. उपचरित असद्भूत व्यवहार नाही, तुमची वस्तूच तुमची आहे, पराची वस्तू तुमची नाहीये. मग त्याला तुम्ही स्वतःची बनवायला जाऊ नका. जसं काल उदाहरण दिलं होतं, रावणाने सीतेला स्वतःच बनवायचा प्रयत्न केला, मग ती त्याची नव्हती ना. मग जी आपली द्रव्य वस्तू आहे ती आपली आहे, पण जी आपली नाहीये ती दुसऱ्याच्या गल्ल्यातलं पैसा माझ्याकडे यावं आणि ते माझा व्हावा होणार नाही, कारण त्याचा आणि माझा संबंध नाहीये. म्हणून सांगितलं त्यांनी की जेव्हा हे समजलं की माझ्याच वस्तूशी माझा संबंध आहे, पराच्या वस्तूशी माझा संबंध नाही, तर हे समजल्यावर चोरी होणार नाही, चोरी करायचं विचार येणार नाही, कारण दुसऱ्याच्या मालकीची वस्तू मी माझी बनवायला जाणार नाही, त्यामुळं चोरी सुटली. कुशील सेवन आदी पाप होणार नाही, कारण परस्त्री परपुरुष हे माझ्यासाठी माझं द्रव्य नाहीये, त्यांचा माझा संबंध नाहीये, त्यामुळं कुशील सेवन घडणार नाही. अन्याय अनिती सुटणार, कारण अन्यायामध्ये काय करतोय, दुसऱ्यावर अन्याय करतोय म्हणजे काहीतरी त्यांच्याकडनं बळकवण्याचाच प्रयत्न करतोय, जे आपलं नाहीये ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मग ज्याला समजलं उपचरित सद्भूत व्यवहार नाही आणि ती त्याची वस्तू आहे, ती माझी वस्तू नाहीये, तर अन्याय घडणार नाही, अनिती घडणार नाही. हा नाही समजून स्वदार संतोष व्रत, परिग्रह परिमाण व्रत आदी अणुव्रताचे पालन करू शकतो आणि सदाचारी जीवन जगू शकतो. काय समजलं? बरोबर आहे. म्हणजे असं कधी आपण चिंतन नाही केलं, आपण सरळ ते निश्चयाकडेच जोडतो सगळ्या नयांना. काय परद्रव्याचा माझा काही संबंध नाही हे सांगणारा निश्चय नाही आहे, संबंध आहे हे सांगणारे हे व्यवहार नाही. व्यवहारने निश्चयाचा निषेधक आहे आणि निश्चयाने व्यवहाराचा निषेधक आहे. म्हणून व्यवहार नाही आणि पहिल्यांदा संबंध जोडलाय हे सांगितलं जातं, मग संबंध नाही हे सांगितलं जाणार. तर म्हणून सांगितलं उपचरित सद्भूत व्यवहार न्यायाने तुमची वस्तू तुम्ही जी काय आज तसं नाही बघायचंय, तसं मग निश्चय नाही समजला नाही, निश्चयाने तर तुमचा आणि त्याचा संबंध नाहीये, मग तिथे समजला नाही ना निश्चय नाही की तुमचा आणि त्याचा संबंध नाही आहे, व्यवहाराने संबंध आहे हे सांगावं लागलं. म्हणून तर तुम्ही तुमच्याच घरात जाता, कुठं बाहेरून आल्यावर वगैरे दुसऱ्याच्या घरात जाणार नाही, त्याला माझं म्हणणार नाही, हे व्यवहाराने माझं घर आहे, ह्याचा स्वीकार आहे, ही व्यवहाराने माझी वस्तू आहे.
शरीर नाही, शरीर अजून दुसऱ्या नयामध्ये जाणार आहे. पर परवस्तू सांगा. हा म्हणजे ती माझी वस्तू असं जेव्हा बुद्धी येते ना त्यावेळेस हा नाही समजला नाही आपल्याला की ती वस्तू पराची आहे, तुझी नाहीये. जे काही तुझ्या मालकीचं झालंय तेवढंच तुझं आहे, ते तुझ्या बरोबर राहणार आहे आणि त्याच्यावर तुझी सत्ता आहे. बाकीच्या कोणावर तुझी सत्ता किंवा मालकी नाही. म्हणून हा नाही समजल्यावर इतरांचं द्रव्य बळकावायला जाणार नाही, चोरी आदी करणार नाही. आज म्हणले बाहेर सगळं भ्रष्टाचार जो चाललाय ना तो ह्याच्यासाठीच चाललाय, हा नाही समजला नाही. म्हणजे टॅक्स म्हणून म्हणा किंवा काय जे काय जीएसटी म्हणून म्हणा, कसल्याही रूपाने पैसा गोळा करतायत ना लोक, तर तिथं पराची वस्तूच आपली मानवायला प्रयत्न करतायत. म्हणजे हम्म मग आहे त्याला स्वीकारत नाही, त्याला समजला नाही नाही म्हणून त्याला सांगावं लागलं या नाही, आणि तेवढ्याच वस्तूचा तुझा अधिकार आहे, बाकीच्या वस्तूंवर तुझा अधिकार नाहीये. मग आज लोक बाहेरच्या दुसऱ्यांचं प्लॉट म्हणा, घर म्हणा, काय ते भाड्याने राहिलेले असतील तर त्याला सुद्धा स्वतःचं घर मानून त्याच्यावर आपला अधिकार गाजवायला जातात. अनेक गोष्टींमध्ये आपल्याकडे असं दिसत नाहीये म्हणून सदाचारी असणाऱ्यांना नाही जाणवत आहे, पण जे सदाचाराचं आचरण करत नाहीये त्यांच्या ठिकाणी हे सगळं दिसून येत नाही. म्हणजे आपल्यात पण विचारामध्ये जे काय आलं ना, दुसऱ्याचं गिरायक माझ्याकडे यावं, कोणाचं आहे हो ते, त्यांना जे काही मिळालं ते मला मिळावं. जसं काय झालं होतं ते, ती कोण होती, कोणाची गोष्ट सांगता होते, अलिबाबाची का, ते नाही का त्यांना हंडे मिळाले मोहरांचे का काय, त्या सुवर्ण मोहरा होत्या त्याच्यामध्ये, सुवर्ण सोन्याची मुद्रिका होत्या. कोणाची गोष्ट आहे, अलिबाबा 40 तोळे. अलिबाबाची अलिबाबाची, अलिबाबाचीच आहे. अलिबाबाचीच की. हा, काय झालं, स्टोरी हम्म. सांगताय का? हो, ते मोजायला त्यांनी शेजारचं माप आणलं. हा मग त्यांनी काय केलं, ते शेजारच्या मापाला ते चिकटून एक नाणं गेलं. हा मग त्या बाईला संशय आला, बा काय आहे हे, हम्म म्हणून तिनं विचारलं. हम्म आणि नंतर ते गेले चोरायला तिथे. हम्म त्याला ते सहजगत्या मिळालं होतं, त्यांना मारतंडे मिळाले. म्हणजे ते नाही का तराजूतनं मोजले दार होते त्या उघडायची सुवर्ण मोहरा. हा ते दार उघडायची कला त्याला माहित नसती, म्हणजे आज जातो उघडून हा परत येताना त्याला काय म्हणायचं ते आठवत नाही. बरोबर, मदत करायची नाही होय तुम्ही त्याला. म्हणजे ते नाही का तराजूतनं मोजले, ते तराजू आणला होता शेजारचा आणि त्यातनं त्यांनी सुवर्ण मोहरा मोजल्या, आणि तराजू देताना त्यांनी त्या तराजूला खाली लावलं होतं काहीतरी रबर, काय मेन लावलं होतं चिकट मेन द्रव्य, त्याला चिटकून एक मेन मोहरा गेली त्याच्याकडे आणि त्याला समजलं शेजारच्याला की यांनी सुवर्ण मोहरा मिळवल्यात. मग पिछा करून समजावलं कुठून आणलं काय वगैरे, मग ते पराचं धन स्वतःच करायला गेला ना तो, मग ही सगळी चोरीच म्हणायची. मग जे काय दुसऱ्याचं आहे ते आपलं करायला जातो, त्याला हा नाही समजला नाही. उच्चरित सद्भूत व्यवहार नाही सांगतो, तुझ्याच परिग्रहाशी तुझा संबंध आहे, पराच्या परिग्रहाशी तुझा संबंध नाही. पुढं अनुच्छेद सद्भूत व्यवहारने काय सांगतो, शरीराशी आणि शरीर आणि आत्म्याचा एक क्षेत्रावगाह संबंध आहे आपल्यावर का, दुसऱ्याच्या नाही. आपल्या शरीराशी एक क्षेत्रावगाह संबंध आहे, किंवा त्याचप्रमाणे अन्य जीवांचा त्यांच्या त्यांच्या शरीराशी एक क्षेत्रावगाह संबंध आहे. हे समजून काय फायदा, इथं सांगितलं हिंसा अहिंसेचा विवेक येणार. म्हणजे दुसऱ्याची जेव्हा आपण, जसं म्हणलं ना ते 46 गाथेमध्ये सांगितलं की त्या विकल जीवांना चिरडून टाकणार कोणीतरी आणि म्हणेल की याचं शरीर तर भिन्न आहे, आत्मा भिन्न आहे, मग मला कसं काही हिंसेचा दोष लागणार, त्याचा कसा जीव जाणार. असं नाहीये, एकांत नाहीये. जोपर्यंत त्या शरीरात आहे तोपर्यंत ते त्याचं शरीर आहे, त्यामुळे त्याची हिंसा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. काय
म्हणून हिंसा आणि अहिंसेचं पालन केलं जाणार जेव्हा हा नाही समजणार की त्याच्या शरीराशी त्याचा संबंध आहेच. भक्ष अभक्षाचा विवेक येतो. जे काय खातोय आपण तर त्याच्यामध्ये कुठल्या जीवाची हिंसा होऊ नये ह्याच जागरूकता येणार. कर्मांच्या उदयाच्या फळाचं ज्ञान झाल्याने सावधानता येते. कारण अनुपचरित सद्भूत व्यवहारण्याने द्रव्य कर्मांचा अनुकर्मांचा तुमच्याशी संबंध सांगितला जातो. मग त्यांचा उदय आला तर काय फळ मिळणार, त्यांची निर्जरा झाली तर काय होणार, हे सगळ्याचं ज्ञान झाल्यामुळं आपल्या परिणामामध्ये सावधानता येते. कारण मी जसं करणार आहे तसंच मला भरावं लागणार आहे. जैसी करनी वैसी भरणी, ह्या सिद्धांताचा बोध होतो. तसंच शरीर जेव्हा समजणार, हे छान सांगितलं, शरीर जेव्हा समजणार हे आता या पर्यायापुरतं माझं शरीर आहे, तर मला धर्म साधना करायची आहे, तर या शरीराला मी धर्मामध्येच झुंपणार. साधनेसाठी संयमासाठीच या शरीराचा वापर करणार, हे कळलं या नयाने. म्हणजे शरीराच्या निमित्तात कुठला अनर्थदंड, असंयम, प्रमाद, व्यसन याच्या मी अधीन होणार नाही. कारण आता हे शरीर मला साधनेसाठी मिळालंय, अनुकूल आहे, मग त्याचा मला वापर याच्यासाठी करायचा आहे. शरीराचा द्वेष होणार नाही, घृणा किंवा किळस होणार नाही, कारण या पर्यायापुरतं याचा आणि माझा संबंध आहे. प्रमाद अनर्थदंड थांबणार, व्यसनांपासून दूर राहणार, कारण त्याने शरीराचा घात होतो. व्यसन केल्यावर माझ्या शरीराची हानी होणार आहे हे समजलं तर त्यापासून दूर राहणार. म्हणून हा नाही समजून घ्या. पुढं उपचरित सद्भूत व्यवहारने सांगतो, क्रोध पर्याय कषाय आदी विभाव भाव हे माझेच आहेत, कारण पर्यायाचा आणि माझा संबंध आहे. एका द्रव्यामध्ये जरी पर्याय क्षणिक आहे तरी ती माझी पर्याय आहे. मग जेव्हा समजणार क्रोधादी विभाव भाव माझ्यातून उत्पन्न होत आहेत, तर शुद्ध पर्याय सुद्धा माझ्यातूनच उत्पन्न होणार आहे, आणि त्याच पर्यायाच्या द्वारे मी स्वतःला जाणू शकतो हा कॉन्फिडन्स येणार. म्हणजे साधन माझं माझ्याजवळ आहे, ज्याच्याद्वारे मला जाणायचं आहे. म्हणून ज्ञान पर्यायाच्या द्वारे कुठलाही अपराध करणार नाही. जे काय झालेले अपराध आहेत ते दोष माझे आहेत याचा स्वीकार होणार. जिथं स्वीकार होणार तिथं सुधारणा होणार. म्हणून हा उपचरित सद्भूत व्यवहारने सांगतो, तुमचं परिणमन तुमच्या अधीन आहे, ती तुमचीच पर्याय आहे, त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला ठरवायचंय. अनुपचरित सद्भूत व्यवहारने सांगतो, अखंड आत्म्याचे ज्ञान करून देण्यासाठी प्रथम स्वतंत्र गुणांचे स्वरूप समजावे लागेल. हा नये अनुपचरित सद्भूत व्यवहारने स्वतंत्र रूपाने अंशांचे ज्ञान करून देतो व त्यामुळे वस्तूचे महात्म्य समजते. अखंड वस्तू नाही समजणार तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये भेद करून सांगितलं जाणार आणि मग त्या वस्तूची महिमा समजणार. म्हणून या नयाच्या द्वारे मिथ्या एकांताचं खंडन होतं आणि सम्यक अनेकांताची सिद्धी होते. गुणभेद सांगितले. मग ते गुणभेद का केले? कारण तुम्हाला अखंड वस्तू समजली नाही, आत्मा काय आहे. नुसता आचार्यांनी सांगितलं आत्म्याला जाणा. मग त्या आत्म्याला समजून घेण्यासाठी पहिल्यांदा या नयाचा अवलंबन घेऊन सांगितलं आत्म्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, हे सगळे आत्म्याचे गुण आहेत. हे दाखवल्यावर मग ज्ञान गुणवाला आत्मा निश्चयाने सांगणार. मग त्या निश्चयाने याला समजून पण काय फायदा? हे सगळं स्वरूप माझं नाहीये, तर मी तर जाणणारा अखंड पिंड जीव आहे हे समजणार. मग त्यातून आपल्याला सावधानता येणार. म्हणजे चारी नये आपल्याला निश्चयने याकडे नेणारे आहेत किंवा निश्चयने समजून देणारे आहेत. फक्त ती दृष्टी पाहिजे. समजलंय? म्हणून सांगितलं अनुपचरित सद्भूत व्यवहारने सुद्धा समजून फायदा होतो की अभेद वस्तू आहे आपलंय, तरी सुद्धा त्या अभेद वस्तूचं भेद रूपाने कथन करावं लागलं. पण त्या वस्तूमध्ये भेद असा नाहीये, पण समजून घेताना कथन करताना वगैरे असं भिन्न भिन्नतेने कथन केलं जाऊ शकतं. मग या चार नयांपेक्षा वेगळा हा निश्चय नय आहे. तो समजून काय फायदा? निश्चय नय वस्तूचं जसं आहे तसं स्वरूप सांगतो.
म्हणून माझं स्वरूप कसं आहे हे पहिल्यांदा भेद रूपाने मी समजून घेतलं व्यवहार नयाने, आणि त्याच्यानंतर सांगितलं निश्चय नयाने मी कसा आहे, तर शरीरवाला नाही, परिग्रहवाला नाही, क्षणिक पर्यायवाला नाही, गुणभेदवाला नाही, तर त्यापासून भिन्न मी अखंड पिंड जाणणारा आत्मा आहे, ज्ञानवाला आहे, अभेद आहे. माझ्या आत्म्यामध्ये कुठलाही खंड नाही, विभाग नाही, भेद नाही. त्याने रहित असा अभेद अनुभव केल्यावर आपल्याला सुद्धा तो आत्मा ज्ञानामध्ये येऊ शकतो. म्हणून स्वतःला जाणा. हो, हा मी ज्ञान दर्शन सुख वीर्य स्वभावी शुद्ध जीव आहे. पहा या जीवामध्ये गुणभेद नाहीतच, खंड नाही, विभाग नाही, अंश नाही, भेद नाही. मी तर अभेद स्वरूप आहे. चैतन्य पिंड स्वरूपोऽहम् निर्विकल्प स्वरूपो